कल्याण तालुक्यातील खडवली परिसरातील चंदननगर येथे श्री दत्त जयंती उत्सव सोहळा श्री गुरुदेव दत्त शिवशनी मंदिर देवस्थान चंदननगर येथे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला। गुरुवर्य धर्मराज जाधव बुवाजी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 4 डिसेंबर रोजी दत्त जयंतीचा हा कार्यक्रम व हरिपाठ सत्यनारायणची महापूजा पार पडली। यावेळी हबप नंदू महाराज शेळके यांचे प्रवचन, भजन व भक्तिगीते, आई गावदेवी बाळगोपाळ मित्रमंडळ नांदप यांच्याकडून हळदी कुंकू समारंभ, तसेच हबप प्रमिला विलास सातपुते, हबप गुलाबताई पारधी कीर्तनकार, हबप निशाताई भगत इगतपुरी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमधून उपस्थित होत्या। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क। आज आपण खडवली परिसरातील चंदननगर येथे आलेलो आहोत। आमच्या माध्यमातून येथे आज दत्त मंदिरामध्ये कार्यक्रम संपन्न झालेला आहे। तरी आज आपल्या समोर धर्मराज गुरुवर्य बुवाजी बाबा हे आपल्या समोर आहेत, तसेच महाराज भानुदास वाघे हे महाराज आपल्या समोर आहेत। तर आपण त्यांची इथं प्रतिक्रिया घेऊया। बाबा, किती वर्षापासून आपण इथं हा मंदिराचा कार्यक्रम करत आहात? गेल्या 35 वर्षापासून मी दत्त जयंतीचा कार्यक्रम करत आलेलो आहे, परंतु 2011 पासून मी दत्त मंदिराची स्थापना केली। त्यानंतर आजचं दत्त मंदिराचं 15 वर्ष आणि त्याच्यापूर्वी 20 वर्ष ज्या ठिकाणी मी राहत होतो त्या ठिकाणी मी दत्त जयंतीचे कार्यक्रम सर्व दत्त भक्तांना घेऊन करत आलेलो आहे। आणि हा दत्तगुरूंचाच प्रसाद आशीर्वाद म्हणून मी लोकनिर्मितीसाठी, पुढील पिढीला सुधारण्यासाठी, पुढील पिढीच्या भवितव्यासाठी हे मंदिर उभारलेलं आहे। जे माझ्या सान्निध्यात असणारी लहान मुलं आहेत, काही वृद्ध लोक आहेत किंवा समजदार लोक आहेत, त्यांनी परमार्थाचा प्रत्येक क्षणाला लाभ घ्यावा आणि त्यांचं आयुष्य उज्ज्वल बनावं, दत्तमय बनावं ही माझी सर्वांना शुभेच्छा। आज दत्त जयंतीनिमित्त मला ज्यांनी सहकार्य केलं, आजपर्यंत ज्यांनी माझ्या पाठीशी दत्तगुरू म्हणून उभे राहिले, त्या सर्व हरिभक्त पारायण भक्तांचे मी हार्दिक आभार मानतो आणि त्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन। धन्यवाद। महाराज, आपली काय प्रतिक्रिया आहे? जसं संतांनी सांगितलेलं आहे की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी। तर परमपूज्य गुरुवर्य धर्मराज जाधव बुवाजी बाबा यांनी 2011 साली आणि हे श्री गुरुदेव दत्त शिवशनी मंदिर इथं बांधलं आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली। तेव्हापासून बाबा दत्त जयंती जन्मोत्सव, त्याचप्रमाणे गुढीपाडव्याचा हा जो मंदिराचा वर्धापन दिन सोहळा आहे, अतिशय प्रेमाने आणि सर्वांच्या योगदानाने आणि ते पार पाडत असतात। परंतु 2011चे पहिले सुद्धा 35 वर्षापासून बाबा हा दत्त जन्मोत्सव उत्सव या खडवलीमध्ये संपन्न आणि साजरा करत आहेत। आणि बाबा सर्वांना यारे यारे लहान थोर याती भळती नारे नर, सर्व लहान थोरांना आणि जमा करून बाबा हा दत्त जन्मोत्सव अतिशय प्रेमाने आनंदाने पार पाडत असतात। त्याच्या पाठीमागे त्यांचा एकच उद्देश आहे की सर्वांना आणि भगवंताची गोडी लागावी, भगवंताच्या भक्तीची गोडी लागावी आणि जो वाईट मार्गाला चाललेला जो काही आजचा मनुष्य आहे तो कुठेतरी भगवंताला शरण येऊन आणि त्याने त्या आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावं, हीच बाबांची तळमळ आहे। आणि म्हणून सर्व आम्ही बाबांना आणि आम्ही प्रार्थना करतो की असंच तुमचा आशीर्वाद आम्हा सर्वांच्या पाठीशी असू द्या आणि असंच त्यांच्याकडून हे भगवंताचं कार्य घडत राहावं, म्हणून बाबांना उदंड आयुष्य दत्तगुरूंनी द्यावं अशी मी दत्तगुरूंची प्रार्थना करतो। आज या दत्त जयंती जो उत्सव संपन्न झाला, या दत्त जयंती उत्सवामध्ये आज संध्याकाळी 5 ते 6 माऊली हरिपाठ भजनी मंडळ हांगुळगावन तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यांचा अतिशय सुश्राव्य असा हरिपाठाचा कार्यक्रम झाला। आणि हरिपाठानंतर लगेचच हरिभक्तपरायण तिशाताई भगत हांगुळगावन तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यांचा सुंदर असा कीर्तनाचा कार्यक्रम झाला। आणि अतिशय आनंदाने आणि सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि हा सर्व कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीने पार पाडण्यामागचे योगदान म्हणजे आमचे आदरस्थान असणारे हरिभक्तपरायण धर्मराज जाधव बुवाजी बाबा यांचा कृपा आशीर्वाद आणि उत्तम असं मार्गदर्शन या सर्वांमुळे आणि हा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे। जय। धन्यवाद महाराज।